नमस्कार, मी निरंजन. काल म्हटल्याप्रमाणे शेवटी सॉरी, मला थोडा खोकला झालाय, त्यामुळे अधूनमधून येऊ शकतो खोकला. काल सुनेत्रा पवार यांनी काल शेवटी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या बनल्या. जसं मी आधी म्हटलं की एक अत्यंत कठोर हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने लाज, लज्जा, शरम, नीतिमत्ता हे सर्व सोडून दिलं आणि सुतकामध्ये असलेल्या एका महिलेला, तिच्या पतीच्या निधनाच्या सुतकात असलेल्या एका महिलेला त्यांचं घाणेरडं राजकारण साध्य करण्यासाठी पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या राजकारणासाठी मुंबईला बोलावून घेतलं आणि शपथविधी तिचा उपमुख्यमंत्री म्हणून केला. आता हे यांच्या हिंदुत्वाला आणि हिंदू धर्माला किती शोभणारं साजेस आहे असं बोलण्याचा काही अर्थच नाही, कारण की यांनी कधीच लाज सोडलेली आणि ज्यांचा खरं तर हिंदू धर्मातल्या एकाही तत्वाशी किंचितही यांना देणं घेणं नाही. हे शंकराचार्यांना मारतात, हे साधूंना मारतात, हे मंदिरं तोडतात, हे अहिल्यादेवींच्या मूर्तीवरती उभे राहतात प्रत्यक्ष वाराणसीमध्ये. त्यामुळे यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही, सगळं ढोंग आहे या सगळ्या बाबतीत. पण आता ते आणखीन दिवसेंदिवस पुढे यायला लागले. आता पहिले, आणि हे सांगताना मी काल असं म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षचे दोन नेते म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हे अजित पवारांच्या निधनानंतर भाजपचे दोन गुजराती चालवत आहेत. त्यातला एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरा अमित शाह, हे आता अजित पवारांचा पक्ष यांनी चालवायला घेतलेला आहे. याचं उदाहरण दाखवायचं म्हणून एक व्हिडिओ दाखवतो तिसऱ्या गुजरात्याचा, पियुष गोयल नावाचा. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल त्याची नेमणूक त्यांनी जाहीर करून टाकली. म्हणजे प्रफुल्ल पटेल हे कालपर्यंत लोकांच्या मते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते. बघा प्रफुल्ल पटेल काय बोलतायत. I personally don't see that happening. I personally don't think that will happen. The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is clearly was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Prafull Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP, given that he has lost the people's trust and the vote. Despite coming together in Pimpri Chinchwad and Pune, we saw them being wiped out. If only Ajit Dada had aligned with the rest of the Mahayuti partners, he would have been a part of the Pimpri Chinchwad and Pune victory that the BJP is celebrated. So I think joining hands with Sharad Pawar ji was a big mistake, and his party leaders now recognize and understand that. अजित दादांची पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री बनवलंच, पण पियुष गोयल यांनी अजित पवारांच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे हे पण जाहीर करून टाकलं, प्रफुल्ल पटेल. आणि त्यांनी विलिनीकरणाची संपूर्ण शक्यता ही नाकारली. म्हणजे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार की नाही याची शक्यता सुद्धा नाकारतो कोण आहे? भाजपचा मंत्री. म्हणजे भाजपने आता हा पक्ष चालवायला घेतलाय, यात काही शंका राहिली? अनेकांना असं वाटत होतं की मनुवादी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष बळकावतील वगैरे वगैरे वगैरे. त्यांच्यासाठी मला एक फोटो दाखवायचा आहे. हा फोटो पाहून घ्या. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री असलेल्या आता झालेल्या सुनेत्रा पवार या राज्यसभेची खासदार झाल्यानंतर हेडगेवार आणि गोळवलकर, पप्पू गोळवलकर यांच्या तस्विरी लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर, एक त्यातले बहुतेक दत्तात्रय होसबळे आहेत, त्यांच्या समोर विनम्रपणाने उभं राहून
काहीतरी बोलतायत. हा फोटो बघा. आणि तो जो भ्रम होता ना, की मनुवाद्यांच्या हातात अजित पवारांचा पक्ष जाणार का? गेला. पूर्णपणे गेला. हे लक्षात घ्या. आता हे सगळं घडत असताना पहिल्यांदा भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल हे गेले मुख्यमंत्र्यांना भेटायला. 2 वेळेला काहीतरी बैठका झाल्या. एकूण 1.5-2 तास त्यांची चर्चा झाली. त्यात पहिल्या वेळेलाच त्यांनी बाहेर येऊन सांगितलं, की आम्ही अजूनपर्यंत कोणाला गटनेता करायचं हे काही ठरवलं नाहीये. आमदारांची बैठक घेऊ आणि आमदारांच्या शनिवारी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीमध्ये ठरवू की कोणाला नेता करायचं. स्वाभाविकपणाने शरद पवारांच्या पक्षाकडून किंवा शरद पवारांकडून ज्या काही हालचाली होणं अपेक्षित होत्या झाल्या नाहीत. कारण यांनी असं जाहीर करून टाकलं होतं की गटनेता हे शनिवारच्या बैठकीत ठरवू. आणि आता पतीच्या निधनानंतर सुतकामध्ये असलेल्या सुनेत्रा पवार या आपलं घर सोडून, गाव सोडून, जिल्हा सोडून डायरेक्ट मुंबईला जातील याची अपेक्षा शरद पवारांनी नाही ठेवली. सुप्रिया सुळेंनी नाही ठेवली. त्यांना ही अपेक्षाच नसेल की असं काही होईल. आणि रातोरात म्हणजे पहिल्यांदा त्या नरेश अरोरा हे पण एक महत्वाचं पात्र आहे या सगळ्या प्रकारात. डिझाईन बॉक्स नावाची एक जी पॉलिटिकल कन्सल्टन्सी एजन्सी होती जी अजित पवारांसाठी काम करायची, त्या नरेश अरोराच्या ऑफिसवर डिझाईन बॉक्सच्या महानगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना 13 जानेवारीला त्याच्या ऑफिसवरती पुण्याच्या क्राईम ब्रँचने रेड टाकली होती. रेड. आणि त्यानंतर तेव्हा कदाचित हे ठरत असेल की या नरेश अरोराचा नंतर काय काय उपयोग करून घ्यायचा आहे. तर नरेश अरोरावरती क्राईम ब्रँचची रेड झाली आणि नंतर याच नरेश अरोरानी सुनेत्रा पवार मनाची खात्री करून दिली की तुम्ही महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद घ्यावं आणि त्यासाठी तुम्ही मुंबईला जावं हे ठरलं. आणि मग जेव्हा मुंबईला हे कळवलं गेलं की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार आहेत, तेव्हा पोलिसांच्या बंदोबस्तात, पोलिसांच्या ताफ्यामध्ये सुनेत्रा पवार आणि जय पवार हे त्यांच्या गाडीनी मुंबईला गेले. आता सुनेत्रा पवारांच्या बारामती ते मुंबई या प्रवासासाठी पोलिसांचा ताफा हा कोणाच्या सांगण्यावरून डिप्लॉय केला जाऊ शकतो? कोण नेमू शकतं? कोण पोलिसांना इन्स्ट्रक्शन देऊ शकतं? आणि ताफा म्हणजे त्या राज्यसभेच्या खासदार आहेत, पण राज्यसभेच्या खासदाराबरोबर एक पोलीस कॉन्स्टेबल. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं, एकच पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या बरोबर होता. यांना पोलिसांच्या ताफ्यामध्ये मुंबईला नेलं गेलं. जणू काही हे कळल्यानंतर शरद पवारांचे कार्यकर्ते आणि शरद पवारांच्या सांगण्यावरून त्यांचे पदाधिकारी हे काय यांच्यावरती हल्ला करणार होते, वाट रोखणार होते, अडवणार होते. पण पोलिसांच्या ताफ्यात मुंबईला नेलं गेलं. आणि म्हणून मी म्हणतो की याच्यामध्ये हे जे खलनायक आहेत यात फडणवीस पण आहे. हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याच्या सांगण्याशिवाय होऊच शकत नाही. आणि पोलिसांच्या ताफ्यात यांना मुंबईला नेलं गेलं. त्यानंतर सगळ्या प्रतिक्रिया काल पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर यायला लागलेल्या होत्या. पार्थ पवार बारामतीतच त्यांना थांबायला सांगितलेलं होतं. शरद पवारांची पत्रकार परिषद झाल्यानंतर ताबडतोब पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले. तासभर चर्चा झाली. असं समजतं की फक्त शरद पवारांनी नुसतं ऐकून घेतलं जे काही सांगितलंय ते. त्यात त्यांनी असंही सांगितलेलं समजतं की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू राहील. हे बारामतीमध्ये शरद पवारांना पार्थ पवार सांगतायत. आणि मुंबईत सुनील तटकरे हे विलिनीकरणाचा प्रस्ताव फेटाळून लावतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची जी बैठक झाली त्या पक्षाच्या बैठकीमध्ये हा विलिनीकरणाचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. इतकंच नाही, तटकरेंनी माध्यमांशी बोलताना सुद्धा असं सांगितलं
की याबद्दलची आम्हाला काहीही माहिती नव्हती. अजित पवारांनी याबद्दल विलिनीकरणाची काहीतरी चर्चा चालू आहे वगैरे आम्हाला काहीही सांगितलेलं नव्हतं. दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांची पण बाईट सगळीकडे व्हायरल झालेली होती. त्यात जयंत पाटलांनी सांगितलं होतं की किती वेळेला बैठका झाल्या, 16 तारखेला बैठक झाली, कुठे झाली, तिथं कोण कोण हजर होतं. त्याच्यानंतर 17 तारखेच्या बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या 17 तारखेच्या बारामतीमधल्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवार, जयंत पाटील, त्याच्यानंतर अमोल कोल्हे, राजेश टोपे हे सगळेजण बसलेले दिसतात त्या बैठकीत. आणि 17 तारखेला ही बैठक ठरली आणि हे ठरलं की 7 तारखेला जिल्हा परिषद निवडणुकांचं मतदान झालं की 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा करायची. त्यात जयंत पाटलांनी असंही सांगितलं की आम्ही अजितदादांना विचारलं आणि अजितदादांनी मला सांगितलं की सर्व आमदार माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे विलिनीकरणाला कोणाचाही विरोध नाही. आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांना मी सांगितलेलं आहे, यांना मी माहिती दिलेली आहे, असं जयंत पाटील बोलले कालच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे त्यांनी यांना कल्पना दिलेली होती. आता ती जी बैठक झाली मुंबईत विधिमंडळ पक्षाची, ज्याच्यामध्ये हा विलिनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला गेला, असं आज सर्वच माध्यमांमध्ये येत आहे. तर मुळामध्ये हे विलिनीकरण जर झालं असतं, आणि जसं मी आधीही म्हटलं होतं की विलिनीकरणानंतर सुद्धा शरद पवारांच्या म्हणजे शरद पवार हे भारतीय जनता पक्षासोबतच एनडीए सोबतच राहणार होते. पण मग काय झालं असतं? पण मग असं झालं असतं की पवार आणि अजित पवार एकत्र आल्यानंतर आणि भारतीय जनता पक्षासोबत राहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाला शरद पवारांच्या गटातल्या सुद्धा काही महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपद द्यावं लागलं असतं. आणि असे अनेक आहेत, जयंत पाटील आहेत, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड आहेत, बरेच आहेत, यांना राजेश टोपे आहेत, हे जे सगळे आधी मंत्री राहिलेले आहेत यांना मंत्रिपद द्यावं लागलं असतं. आणि शरद पवारांचं अजित पवारांनी ऐकलं असतं. आणि त्यासाठी अजित पवारांच्या गटातल्या भुजबळ, मुंडे, मुश्रीफ यासारख्या लोकांना मंत्रिपद सोडावी लागली असती. आणि मग आपल्याला मिळालेला सत्तेतला वाटा हा सोडायचा नाही, हा सुटू नये. याचा दुसरा भाग, अजित पवारांच्या पक्षाचे एकच खासदार आहेत, सुनील तटकरे, आणि त्यांची खूप अपेक्षा होती आपल्याला मंत्री करतील वगैरे अशी केंद्रात, पण ते काही केलं नाही. आता शरद पवारांच्या पक्षाचे 7-8 आमदार खासदार हे जर का दिल्लीत एनडीएला सपोर्ट करायला निघाले तर तिथं पण केंद्रात मंत्रिपद द्यावं लागेल. म्हणजे सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होतील, आणखीन एखाद दोघा जणांना राज्यमंत्रीपद मिळू शकतं केंद्रामध्ये, सुप्रिया सुळे कॅबिनेट मंत्री झाल्या असत्या. हे सगळं झालं असतं तर पुन्हा पवार गटाचीच शक्ती वाढली असती. आणि मग अजित पवारांच्या पश्चातमध्ये पुन्हा हा पक्ष शरद पवार म्हणतील त्याप्रमाणे आणि सुप्रिया सुळे सांगतील त्याप्रमाणे चालणार, असं जर झालं असतं तर हे जे आहेत प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ असतील, तटकरे असतील, यांचं राजकीय महत्व कमी झालं. आणि हे होऊ द्यायचं नाही. हे यांना पण होऊ द्यायचं नव्हतं आणि भारतीय जनता पक्षाला पण होऊ द्यायचं नव्हतं. कारण की याच्यानंतर असं जर झालं असतं तर पवारांचा गट आणखीन सशक्त झाला असता, त्याला आणखीन बळ मिळालं असतं राष्ट्रवादी काँग्रेसला. आणि बळ मिळालेला शरद पवारांचा पक्ष उद्या 2029ला जर पुन्हा इंडिया अलायन्समध्ये गेला किंवा केंद्रामध्ये जास्त डिक्टेट करायला लागला, पण त्यांचे पण चांगले खासदार निवडून आलेले आहेत, तर त्याचा भारतीय जनता पक्षाला दूरगामी त्रास होईल. आणि एकदा हा पवार ब्रँड, जसं ठाकरे ब्रँडच्या मागे हात धुवून लागले, तसं महाराष्ट्राच्या राजकारणातला पवार ब्रँड संपवायचा. यासाठी हे उत्तम आहे. याच्यातली दुसरी शक्यता की पवारांनी 2029ला समजा एनडीए तर्फेच लढायचं ठरवलं, तरी सुद्धा 2029च्या निवडणुकीला जागा वाटपामध्ये
शरद पवार जे बोलू शकतात किंवा अजित पवार जे बोलले असते, ज्या जागा मागितल्या असत्या, जो हट्ट धरला असता, जो आग्रह धरला असता, जी ताकद लावली असती जागा वाटपामध्ये, अनेक निर्णयांमध्ये निवडणुकीतल्या, ती सुनेत्रा पवार लावू शकतात का? तेवढा आग्रह धरू शकतात का? तेवढा आग्रह पार्थ पवार धरू शकतो का? तर ते नाही होऊ शकत. त्यामुळे शरद पवार बाजूला ठेवा. शरद पवार आणि त्यांचा पक्ष हा या विलिनीकरणापासून दूरच ठेवा. विलिनीकरण होऊ देऊ नका. जेणेकरून त्यांचाही गट हा दुर्बल राहील आणि इथे सुनेत्रा पवार तर भाजप सांगेल त्याप्रमाणे ऐकेल. आपला प्रफुल्ल पटेल सांगतील त्याप्रमाणे ऐकतील. तटकरे सांगतील त्याप्रमाणे ऐकतील. ते स्वतंत्ररित्या त्या कारभार करू शकणार नाहीत. हे सुद्धा एन्श्युअर केलं जाईल. आणि हे लक्षात कसं येत आहे की मंत्रिमंडळ झालं, पण मंत्रिमंडळ त्यांचा शपथविधी झाल्यानंतर अजित पवारांकडे या राज्यातलं जे नंबर 2चं महत्वाचं खातं होतं, अर्थमंत्रीपद, त्या अर्थमंत्रीपद सुनेत्रा पवारांना दिलं का? नाही. सुनेत्रा पवारांना कुठलं मंत्रिपद दिलं? स्टेट एक्साईज. आता मुळात स्टेट एक्साईजकडे काय आहे उरलेलं काम? फक्त महाराष्ट्रामध्ये विकल्या जाणाऱ्या दारूवरची एक्साईज. आता उद्योग तर काही त्याच्यामध्ये राहिले नाहीयेत या सगळ्या जीएसटी आणि याच्यानंतर. ते एक दिलं. त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त राहिलेलं क्रीडा आणि युवक हे खातं दिलं, ज्याच्यासाठी काही बजेटच नसतं फारसं. आणि तिसरं त्यांना खातं दिलं अल्पसंख्याक आणि वक्फ बोर्ड. आता बघा, तो फोटो जो दाखवला ना, तो पुन्हा एकदा बघा. हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो लावून संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर विनम्रपणाने उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार या अल्पसंख्याक आणि वक्फ बोर्डचं मंत्रालय घेऊन कोणाच्या हिताचं काम करतील? अल्पसंख्याकांच्या आणि वक्फच्या, का भाजपच्या आणि भाजपच्या प्रॉपगंडाच्या? तर अशी खाती ही सुनेत्रा पवारांना दिलेली आहेत. म्हणजे अत्यंत दुय्यम दर्जाची आणि भाजप सांगेल त्याप्रमाणेच करायचं अशी ती मंत्रिमंडळातली खाती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री बनवलेल्या, टेक्निकली ज्याला कायदेशीर वैधता काहीच नाहीये, घटनात्मक वैधता काहीच नाहीये, पण असं खातं सुनेत्रा पवारांकडे दिलेलं आहे. त्यामुळे आता विलिनीकरणाच्या शक्यतेवरती पार्थ पवारांनी जरी सांगितलेलं असलं, म्हणजे बारामतीत पार्थ पवार शरद पवारांना सांगतायत की विलिनीकरणाची चर्चा चालू राहील आणि मुंबईमध्ये सुनील तटकरे विलिनीकरणाचा प्रस्ताव फेटाळून लावतात. याचा अर्थ कोणाचा अजेंडा राबवला जातोय आणि अजित पवारांच्या मृत्यूचा सर्वाधिक लाभ आणि फायदा हा कोणाला होतोय आणि दीर्घकालीन लाभ आणि फायदा कोणाला होणार आहे, हा निष्कर्ष तुम्ही काढा. आणि तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनलला सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.